जंगली महाराज रस्त्यावर आठवड्याभरापूर्वी भरदिवसा एका बांधकाम व्यावसायिकावर पिस्तूल रोखून गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात आला। पुणे शाखेला या प्रकरणाचा उलगडा करण्यात यश आलं असून वडिलांनीच बांधकाम व्यावसायिक मुलाचा कौटुंबिक आणि संपत्तीच्या वादातून खून करण्याची सुपारी गुंडांना दिल्याची धक्कादायक माहिती तपासात उघडकीस आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी वडिलांसह 6 जणांना अटक केली आहे। या प्रकरणी वडील दिनेशचंद्र उर्फ बाळासाहेब शंकरराव अरगडे पाटील, प्रशांत विलास घाडगे, अशोक लक्ष्मण ठोंबरे, प्रवीण उर्फ पर्या तुकाराम कुडले, योगेश दामोदर जाधव, चेतन अरुण पोकळे यांना अटक करण्यात आली आहे। याबाबत धीरज दिनेशचंद्र अरगडे पाटील यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। जंगली महाराज रस्त्यावरील अरगडे हाइट्स इमारतीजवळ 16 एप्रिल रोजी दुपारी 3:30च्या सुमारास बांधकाम व्यावसायिक धीरज अरगडे पाटील यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी पिस्तूल रोखले। त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात आला। पिस्तुलातून गोळी न सुटल्याने धीरज बचावले। या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेने तपास सुरू केला। पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतलंय। धीरज अरगडे यांचे निकटवर्तीय आणि कुटुंबियांची चौकशी करण्यात आली। धीरज आणि त्यांचे वडील दिनेशचंद्र यांच्यात कौटुंबिक कारणावरून तसेच मालमत्तेवरून वाद झाले होते। वादातून त्यांनी बांधकाम व्यावसायिक मुलगा धीरज यांना जीवे मारण्यासाठी गुंडांना 75 लाख रुपयांची सुपारी दिल्याची माहिती तपासात मिळाली आहे। त्यानंतर पोलिसांनी तपास करून धीरज यांचे वडील दिनेशचंद्र यांच्यासह 6 जणांना अटक केली आहे।